ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनं शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तमेन चराचरं तत्पदं दर्शितं तस्मै श्रीगुरुवे नमः। मुखं करोति वाचालं पङ्गुलङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। वसुदेवसुतमदेवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दनं कृष्णं वन्दे जगद्गुरु। गुरु की निगाह ही मोक्ष है, गुरुवाक्य ही है संपदा। सेवा गुरु की जो करे टल जाए हर आपदा। हर संकट पर मात करने की शक्ति उसे मिले। घर मौत भी जो आ गई आनंद ही भोले फले। आज्ञा गुरु की मान कर हर काम करता जाएगा। धोखा नहीं उनको कभी शुभ कामना फल पाएगा। निर्मोही गुरु पाया अगर तव जन्म का साफल्य है। पुरुषार्थ चारों प्राप्त कर वह शहनशाह के तुल्य है। वह शहनशाह के तुल्य है। नमो सद्गुरु ज्ञानदीपा प्रकाशा। नमो आद्य रूपानंता परेशा। नमो मंगला मंगलद्वैतहारी। नमो तत्कृपा पूर्ण दोषानिवारी। तुझे रूपते पाहुदे विश्वव्यापी। तुझी पावले सेवुदे ग्राम रूपी। तुझे ज्ञान सर्वांतरी संचरू दे। तुझा सत्य आनंद लोकी भरू दे। खरे नाम निष्काम ही ग्राम सेवा। झटो सर्व भावी करो स्वर्ग गावा। कळो हे वळो दे हकारी पडू दे। घडू दे प्रभु वडे ही घडू दे। घडू दे प्रभु वडे ही घडू दे। सद्गुरुनाथ महाराज की जय। ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज की जय। सब साधु संतन की जय। परम पूजनीय गुरुदेव ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज। वंदनीय राष्ट्र संतांचा 52वा पुण्यतिथी महोत्सव आता आपण या ऑनलाईन माध्यमातून साजरा करत आहोत। या कोरोनाच्या महामारीमुळे यावर्षी शासनाच्या आदेशाप्रमाणे नियम पाळून हा निर्णय आपण सर्वच लोकांनी घेतला आहे। पेपरलाही जाहीर झालं। कार्यकर्त्यांच्यापर्यंत संस्थेचे तसे पत्रही पोहोचले आहेत की इथे कोणी येऊ नका आणि आपल्या घरी बसूनच वंदनीय राष्ट्रसंतांना उद्याला म्हणजे 5 तारखेला 4:58 महाराजांना श्रद्धांजली आपल्याला सर्वांना अर्पण करायची आहे। त्या निमित्तानं काही कार्यक्रमाचं प्रयोजन या ठिकाणी अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाने ठेवलं। त्यापैकी हा
आताचा ग्रामगीताचा प्रवचनाचा कार्यक्रम ही सेवा माझ्याकडे आलेली आहे। या प्रवचनाकरता उपस्थित या ऑनलाईन वरती असणारे बघणारे लोक, ऐकणारे लोक, माझे मित्र, माझे प्रिय, माझे गुरु, माझे बंधू, मित्र हो, वंदनीय राष्ट्रसंतांनी 41 अध्यायामध्ये जी ग्रामगीता लिहिली त्याचा केंद्रबिंदू गाव आहे, गावचा माणूस आहे। सारी ग्रामगीता मनुष्याचं उत्थान झालं पाहिजे, त्याचा विकास झाला पाहिजे, त्याचा वैचारिक विकास झाला पाहिजे, त्याचा आर्थिक विकास झाला पाहिजे, त्याची मानसिक दशा सुद्धा दुरुस्त झाली पाहिजे। यासाठी 4,500 ओव्या वंदनीय महाराजांनी ग्रामगीतेमध्ये खर्ची घातली। प्रत्येक अध्यायामध्ये माणसाला उन्नत कसं होता येईल, आपल्या जागेवरच, आपल्या घरीच, आपल्याच खेळात, आपल्याच कामात, आपल्याच कारभारात, आपल्याच व्यवसायात, आपल्याच धंद्यात, आपल्या घरी बसून त्याला परमेश्वराची कशी प्राप्ती करता येईल, त्याचा परमार्थ त्याच्या व्यवहारातच कसा नांदेल, या दृष्टीने वंदनीय महाराजांनी तो विचार मांडण्याचा प्रयत्न केला आहे। ग्रामगीतेच्या पानोपानी प्रत्येक ओवीमध्ये, प्रत्येक अध्यायामध्ये वंदनीय महाराजांचा जो विचार आहे तो माणसाच्या भोवती, गावाच्या भोवती फिरतोय। कारण वंदनीय महाराजांना जो दृष्टांत पंढरपुरामध्ये झाला तो एवढाच झाला की बाबा, हा देश खेळामध्ये बसतो, या खेळामध्ये राबणारा मजूर, शेतकरी, कामगार, कलाकार, तो आध्यात्मिक दृष्ट्या आणि व्यावहारिक दृष्ट्या, ऐहिक आणि आध्यात्मिक दोन्ही संपन्न कसा होईल या दृष्टीने तुम्हाला या ग्रामीण माणसाच्या उत्थानाकरता काही विचार द्यायचा आहे, असा दृष्टांत वंदनीय महाराजांना झाला। तिथे एक गाव दाखवलं महाराजांना। त्या दृष्टांतामध्ये भगवान पांडुरंग प्रकट झाले। लक्षात ठेवा, दृष्टांत म्हणजे साक्षात्कार नव्हे, कारण देवाचं दर्शन स्वप्न, दृष्टांत आणि साक्षात्कार या 3 पद्धतीने होत असते। खरं देवाचं दर्शन देवाच्या साक्षात्कारात आहे, पण दृष्टांत म्हणजे साक्षात्कार नव्हे। दृष्टांत म्हणजे जिथे दृष्टीचा अंत होतो आणि नवीन काही प्रमेय आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होतं, त्याला दृष्टांत असं म्हणतात। ही दुसरी पायरी आहे देवदर्शनाची। काही मंडळीला स्वप्नामध्ये सुद्धा देव दिसायला लागतो, आपला महात्मा दिसायला लागतो, आपला गुरु दिसायला लागतो, आपला संत दिसायला लागतो, कीर्तन दिसायला लागते, भजन दिसायला लागते, परमार्थ स्वप्नामध्ये सुद्धा येतो। हे फार खालची स्टेज आहे, ते वाया नाही गेलं, पण स्वप्न खरे नसतात, एवढं मात्र लक्षात ठेवावं। स्वप्नाला स्वप्न मिथ्या म्हटलंय। वंदनीय महाराजांनी एका ओळीमध्ये लिहिलं की स्वप्न मिथ्या वसणे कोणी। स्वप्नामध्ये जो मनुष्य वसनावतो किंवा त्याला वेगळं वेगळं काही चित्र दिसायला लागतं ते काही खरं नसतं। माऊली ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये हाच भाग असा लिहिला की स्वप्ना माझी प्रवास होता, काय पाय दुखती पंडू सुद्धा, पण म्हणून आपल्याला
भगवान तुकडोजी महाराज, भगवान गोपालकृष्ण, राम, आपली काय काय जे आराध्य असेल ते जर स्वप्न, ते काही एकदम वायास गेलं काय? नाही नाही, ते आपल्या पवित्र मनाची पावती आहे. ते खरं देवाचं दर्शन नाही, तो खरा देव नाही, हे तेवढंच खरं. पण तुमचं मन मात्र पवित्र झालंय म्हणून तुम्हाला चांगल्या प्रकारचे स्वप्न पडले, ही त्याची पावती आहे. कारण स्वप्न माणसाला अनेक प्रकारचे पडते, 3 प्रकारचे आहेत. काही स्वप्न सात्विक आहेत, काही स्वप्न राजस आहेत, काही स्वप्न तामस आहेत. तुमचे सद्गुरू तुम्हाला स्वप्नामध्ये दिसले, भगवान तुकडोजी महाराज तुम्हाला स्वप्नामध्ये दिसले, तुमचे रामकृष्ण बुद्ध येशू तुम्हाला स्वप्नामध्ये दिसले, तुमचे महावीर तुम्हाला स्वप्नामध्ये दिसले, तुमचे चक्रधर तुम्हाला स्वप्नामध्ये दिसले. म्हणजे तुमचं मन कुठेतरी पवित्र झालंय म्हणून तुमच्या पवित्र मनामध्ये त्या ईश्वरी अवताराची छाया मनोरूपानं, तिथे मनोरूप फाटे, मग येथे ते ऐसे कैवल्य लाटे. तो मनोरूप तुमचा फाटलाय आणि तुमच्या मनामध्ये काही पवित्र दशा आली आहे म्हणून तुम्हाला ते दिसलाय, पण ते खरं दर्शन नव्हे. पण जेव्हा परमेश्वराचा एखादा आदेश एखाद्या महापुरुषाला होतो, जसा भगवान पांडुरंगाचा आदेश झाला, पुण्यक्षेत्री पंढरपुरी बैसलो असता चंद्रभागेत्री, झाली विश्वाकार वृत्ती म्हणतात तुकडोजी महाराज. विश्वाकार वृत्ती झाली ऐसी कैसी की प्रत्यक्ष अशी जाणीव वंदनीय महाराजांना त्या ध्यानावस्थेमध्ये त्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये झाली आहे की महाराज, या घाम गाळणाऱ्या कष्ट करणाऱ्या माणसासाठी तुम्हाला आता काहीतरी लिहायला पाहिजे. आणि वंदनीय महाराजांना ते स्फुरण झालं. आणि देवदर्शन या अध्यायामध्ये वंदनीय महाराजांनी त्याची सुरुवात केली. त्यांनी प्रमुख देव भगवंत जो आहे, परमात्मा जो आहे, त्याचं एक एक लक्षण सांगितलं. ते त्याच अध्यायामध्ये असं म्हणतात की मी यथार्थपूर्ण देवाचं वर्णन नाही करू शकलो, मी केलं नाही, पण एक एक लक्षण देवाचं सांगितलं की ओम नमोजी विश्वचालका लक्षण आहे, विश्वाचं चालन करणं, जगत वंदा, जगाला वंदनीय आहे, ब्रह्मांडाचा नायक आहे. ओम नमो विश्वचालका जगतवंद्या ब्रह्मांड नायका, एकची असोनी अनेका, भाससी विश्वरूपी. तू एकच आहेस पण अनेकांना तू वेगळा वेगळा भासतोयस. हे काही लक्षणं दिले. या लक्षणाची साधना व्हावी, हे लक्षण माणसाच्या अंगी यावेत. या साधनेप्रत मनुष्य जावा, याच्याकरता देवाची एक व्याख्या त्याने दुसरी केली. इथं ते अद्वैत मांडलाय त्यांनी की आपणची मंदिर मूर्ती पुजारी, आपणची पुष्पे होऊन पूजा करी, आपणची देवरूपे अंतरी पावे भक्ता. त्याची सगुणताही दाखवली तिथंच. गणेश शारदा सद्गुरू, आपणची भक्तकाम कल्परू, देवदेवता तुंबरू, आपण हे द्वैतही दाखवलं, सोडलं नाही कुणाला. पण तुम्हाला आम्हाला हा देव प्राप्त झाला पाहिजे. जसं कबीर महाराज म्हणतात की कबीरा धारा अगम की मोहे सद्गुरु देई लखाय, उलट करू से पडिये सदा स्वामी संग लगाय. तो तुम्हाला आम्हाला परमात्मा कसा प्राप्त होईल, तो कशात कोण्या साधनाने आम्ही प्राप्त करून घेऊ. ते एक सुंदर व्याख्या देवाची वंदनीय महाराजांनी त्याच अध्यायात केली. ते म्हणतात देव म्हणजे कर्तव्यशूर, न्यायनीतीचे माहेर, क्रांतिकार्याचे दिव्य निर्झर, अग्रेसर जगमाजी. जसा एखादा झरा, जुळजुळ पाण्याचा वाहणारा झरा सर्वांची तृषा शोषवितो, तृष्णा शांत करतो, तसा ज्या महापुरुषांच्या ठिकाणी समाजाला समाधान देण्याचं
एक स्रोत, एक निर्झर वाहत्या गंगेप्रमाणे प्राप्त होते ती दिव्यता, त्याला देव असं म्हणतात तुकडोजी महाराज. तो कर्तव्याने शूर आहे. किती सुंदर व्याख्या आहे ही. आम्हाला साधारण व्याख्या दिली. आम्हाला इथून सुरू देव पाहायचं असेल तर आम्हाला इथून सुरू करावं लागत. आम्हाला आमच्या ठिकाणी की कर्तव्य आणावं लागेल. आमच्या ठिकाणी की न्याय असला पाहिजे, आमच्या ठिकाणी की नीती असली पाहिजे, आमच्या ठिकाणी की धर्म असला पाहिजे. बहुधा आजकाल लोक म्हणतात की न्याय राहिला नाही. कोर्टात गेले ते न्याय नाही भेटत म्हणते, निकाल लागते पण न्याय नाही. कोर्टात काय लागते? निकाल, न्याय नाही. त्याचं कारण असं आहे, दुसऱ्या अध्यायामध्ये त्याचा उल्लेख आलाय ग्रामगीतेच्या, की धर्म आणि नीती या दोन गोष्टींचा संयोग नाही आहे. आज आमचा जो धर्म आहे ती आमची नीती नाही राहिली. आणि श्रीमद भागवतामध्ये नीतीला धर्माची पत्नी म्हटलंय. म्हणजे दोघं नवरा बायको झाले. मग दोघं नवरा बायकोच जर पटलं नाही समजा, अन्याय हा धर्माचा नीतीचा मुलगा आहे, कसा राहील तो? कसा निर्माण होईल? कसा उत्पन्न होईल? म्हणून ते म्हणतात परस्पराशी वागणूक ज्यात न्यायनीती सम्यक. क्या बात आहे, किती सुंदर लिहिलंय की परस्पराशी वागणूक ज्यात न्यायनीती सम्यक, प्रत्येकाचे कर्तव्य चोख. पुन्हा कर्तव्य हा शब्द आला. परस्पराशी वागणूक ज्यात न्यायनीती सम्यक, प्रत्येकाचे कर्तव्य चोख. धर्म म्हणावे त्या लागी. या अध्यायातून या धर्मव्याख्येचा उल्लेख दलित सेवेमध्ये सुद्धा करतात. दलित सेवा अध्याय, प्रेम धर्म स्थापन पंचकामचा अध्याय आहे तो दलित सेवा. त्याच्यामध्ये असं म्हणतात महाराज, हाच विषय की धर्म माणूस कशी म्हणती, माणूस की न्यायावरच होती. मी न्याय बोलतोय. न्याय कशाला म्हणतात? आपण जे चिंतन करत आहोत हे न्यायाचं करत आहोत की आजकाल न्याय का होत नाही. मी याच्याकडे तुमशी बोललो की धर्म आणि नीती ही पती पत्नी आहेत. या दोन पती पत्नीचा संयोग जर असला तर न्याय नावाचा पोरगा निर्माण होते. दोघं नवरा बायकोच जर पटलं नाही, ते एकामेकापासून वेगळे झाले, तो मुलगा कुठून येणार आहे? म्हणून त्या दलित सेवा अध्यायामध्ये वंदनीय महाराज म्हणतात की धर्म माणूस कशी म्हणती, माणूस की न्यायावरी शोधती. न्याय सर्वांच्या प्रती एकची राहतो सर्वदा, त्याला न्याय म्हणतात. आणि हा न्याय, ही न्याय घटित व्यवस्था वंदनीय राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेमध्ये मांडली आहे की कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही, कोणी गरीब नाही, कोणी श्रीमंत नाही, कोणी उच्च नाही, कोणी नीच नाही, कोणी या जातीचा नाही, त्या जातीचा नाही, प्रांत, भाषा, देश, या सर्व रूढींना, परंपरेना वंदनीय राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेमध्ये मुठोमाती दिली आहे. आणि त्यांनी एक निश्चिती सांगितली आहे. हा ग्रामगीतेचा जो विचार आहे, हा विचार मांडताना सांगणारालाही त्यांनी सावध केलाय की तुम्हाला काय सांगायचं आहे समाजाला, आता तुम्ही काय सांगायला पाहिजे. त्यांनी एक सिद्धांत मांडून दिला. मी त्या ओवीला सिद्धांत अशासाठी म्हणतो की बहुधा सारी ग्रामगीता त्या ओवीच्याच भोवती फिरते असं मला वाटते, असं माझं मत आहे. की जाणावे ग्राम हेची मंदिर, ते समजावे नाहीत म्हणत, जाणावे म्हणतात. समजून काही होत नाही, ते जाणावंच लागते. तुका म्हणे जाण व्हावे लहानाहुनी लहान. आम्हाला त्या गोष्टीची जाण झाल्याशिवाय किंवा ती जाण आम्ही करून घेतल्याशिवाय
वंदनीय राष्ट्रसंतांनी जो परमात्मा, जो भगवान, जो गुरुदेव मला सांगितलाय तो आम्हाला कळणार नाही. ते गावाला मंदिर म्हणतात. एक महाराजाचं फार प्रसिद्ध भजन आहे, ते एका शब्दानं चुकते, एका शब्दानं बरोबर होते. एक शब्द त्याच्यामध्ये असा आहे की त्याचा उच्चार जर आम्ही व्यवस्थित जर नाही करू शकलो तर त्या भजनाचा अर्थ बदलू शकते. वंदनीय राष्ट्रसंत त्या भजनामध्ये असं म्हणतात की जीवाभावानं जेव्हा आम्ही पाहिलं माझं गावच, गावचं नाही, शब्द तोच आहे पण उच्चारात फरक आहे. गावच आणि गावचं, गावचं म्हटलं की अर्थ बिघडला. हे जाण आहे त्याच्यामध्ये, हे जाण करून गावच, गावचं दुसरं कोणतं मंदिर नाही. गावात असतील ना मंदिर, रामाचं मंदिर असेल, कृष्णाचं मंदिर असेल, बौद्धाचं मंदिर असेल, महावीराचं मंदिर असेल, हनुमंतरायाचं मंदिर, अनेक मंदिरं असतील, असोत ते नसो तशातला भाग नाही. पण संपूर्ण गावात जीवाभावानं जेव्हा मी पाहिलं माझं गावच, गावच बरं, गावचं नाही, माझे गावाचं मंदिर शोभलं असं म्हटलं की बिघडलं ते. माझं गावच मंदिर, माझं गाव हेच मंदिर आहे. गावच म्हणजे इथं आग्रह आहे. हा च जिथं लावतात ना महाराज, हा चत्कार जिथं आहे ना तिथं आग्रह असतो महाराज. जसं एक उदाहरणादाखल सांगतो की कीर्ती हाची स्वर्ग खरा. वंदनीय महाराजांना कीर्ती हा स्वर्ग खरा असंही म्हणता आलं असतं, पण ते हाची म्हणतात. म्हणजे याच्याशिवाय दुसरा कोणता स्वर्ग नाही. तुमच्या डोक्यात दुसरी काही कल्पना कोणा घालून दिली असेल स्वर्गाची, ती कल्पना तुम्ही डोक्यातून काढून टाका, तो धुळला काढून टाका. कीर्ती कशी संपादन करता येईल, जो करील चारित्र्य संपादन त्यालाच खरं भक्त आहे म्हटलंय महाराजांना. ची लावलाय, ची, कीर्ती हाची म्हणजे हाच फक्त स्वर्ग आहे. याच्याशिवाय दुसरा कोणी स्वर्ग तुम्ही मानण्याचं कारणच नाही. आणि याच्याशिवाय इतर कोणी स्वर्ग तुम्हाला सांगतही असेल तर तो स्वर्ग खोटा आहे असं म्हणणं आहे महाराजचं रोखठोक. म्हणून हाची शब्द लावला. कीर्ती हाही स्वर्ग, तोही स्वर्ग, हेही बरोबर आणि तेही बरोबर असं नाही महाराजचं. म्हणून ते म्हणतात की जाणावे ग्राम हे ची. हा ची वंदनीय महाराजाचा जो ची आहे ना, जिथं जिथं वंदनीय महाराजांनी ची लावलाय तिथं थोडस लक्षपूर्वक त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे त्या शब्दाकडे. पहिले तर ते जाणावेच म्हणतात की ते जाणून घ्यावं लागल, समजून घ्यावं लागल. म्हणजे त्याच्या डिटेलमध्ये जाणून घेणे म्हणजे काय, समजणे ही गोष्ट वेगळी आहे. जी समझ को समझो ना, हमारे समझ में ना समझ है. अनेक प्रकारचे समज आहेत. समजा काय, समजा समजायला काही महत्व नाही आहे. डिटेल काय आहे, वंदनीय महाराज डिटेल सांगून राहिले म्हणून ते जाणा म्हणतात. की जाणावे ग्राम, कुणाला हेची म्हणतात ते, हे जाणावे ग्राम हे मंदिर असं म्हणत ते. हे ची शब्द लावलाय त्यांनी. म्हणजे वंदनीय महाराजांच्या प्रत्येक शब्दाकडे आपण जोपर्यंत लक्षार्थानं लक्ष देणार नाही, काही शब्दार्थ असते, काही भाव असते, काही लक्षार्थ असते, काही वंदनीय महाराजांचे शब्द गुडार्थाचे सुद्धा आहेत. तिकडे आपल्याला जायचं नाही, तो आपला विषय नाही. पण निदान वंदनीय महाराजांचं लक्ष काय आहे, पहिले तर त्या शब्दाच्या भावाकडे आपल्याला लक्षात की कोण्या भावानं म्हणून राहिले वंदनीय महाराज. वंदनीय महाराजांचा भाव काय आहे आणि भावानंतर त्यांचं लक्ष काय आहे. कोण्या लक्षाने ते बोलून राहिले. म्हणून पुढे ते म्हणतात, मी एक चरण सांगितलं तुम्हाला आतापर्यंत की जाणावे ग्राम हेची मंदिरं. पुढे ते म्हणतात ग्रामातील जन सर्वेश्वर, म्हणजे तेच जे भजनामध्ये म्हटलं
की विठ्ठल रखमाई घरदारी, पुंडलिकापुरी मुले गोजरी, त्यांना सेवेचं फुल मी वाहिलं. जीवाभावानं जेव्हा मी पाहिलं, माझं गावच, गावचं नाही गावच, ते हनुमानाचं, रामाचं, कृष्णाचं, बुद्धाचं, महावीराचं, चक्रधराचं ते नाही, सारं गावच, माझं गावच मंदिर शोभलं. त्या गावातले पुजारी घंटा वाजवणारे नाहीत, फुलाच्या माळा बनवणारे नाही, चंदन टिक्का लावणारे नाही, दह्या दुधाची आंघोळ घालणारे नाही. नहीं नहीं, मंदिर में क्या कर रहा, घंटी हला कर देखता, आंखें लगा कर देखता, मुंडी झुका कर देखता, क्या है वहां पानी पत्थर, भगवान उसमें है नहीं, वह तो दीन भक्त के घर रहा, कर दीन की सेवा तुही. बरखेमध्ये महाराज सांगतात. हे घंट्या वाजवणारे, डोळे लावून बसणारे, नाक दाबून खाली मुंडकन वरते बाय करणारे हे नाही सांगून राहिले महाराज. मग कोणते पुजारी सांगितले देवाचे? इथं बोलले ना ते की आपणच मंदिर मूर्ती पुजारी, आपणच पुष्पे होऊन पूजा करी, आपणच देवरूपे अंतरी पावे भक्ता. उद्योगी जन सर्व पुजारी. ऐदी लोकांना थारा नाहीये तुकडोजी महाराज जवळ, आळशी लोकांना थारा नाहीये. काही उद्योग करता काय? चप्पल तरी शिवता येते काय? चप्पलला पॉलिश करता येते काय? तोही उद्योग असेल, तो महाराजाचा भक्त आहे. वखर वाहता येते काय? मुलगी MA BA शिकली, तुला भाकर करता येते का? भाकर. जिथं तिथं सावधान केलाय वंदनीय महाराजांना की मुलगी बहु शिकली, शाळे माधारी, परी स्वयंपाक करता नाही घरी. काय करावी विद्या चतुरी, कामाविना लंगडीची. आमच्या तरुण पोरांनाही बजावलं. गावावर आली गुंडांची झाडं, विद्यार्थी दारे लावती धडाधड. वाट वडिलांच्या अब्रूची झेंड. काय शिक्षण कामाचं बे तुमचं? तुमच्याजवळ डिग्री आहे, डिग्री घेऊन तुम्ही गावात फिरून राहिले. वडील म्हातारा झाला, तो चक्कीवर दह्याचा डबा घेऊन चालला, त्याचे हातपाय लटलट कापून राहिले. तुम्ही माय हापशीवर पाण्याला चालली, तिच्याकडून बकेटा उचलून नाही राहिल्या, आणि तू टकटक पाहून राहिला. काय ताटाव काय त्या डिग्रीले? काय शिक्षण कामाचं? म्हणून याच्यासाठी ग्रामगीतेचा जीवन शिक्षण अध्याय वाचा. आम्हाला जीवनाचं शिक्षण असलं पाहिजे. तुमच्याजवळ जर काही उद्योग नसेल, वंदनीय का महाराज भजनामध्ये म्हणतात की फिरतो सरी कामा दिवसभरी, तुझं कोण घरी ठेविल मुला, उद्योगानं करणे तुला. वाढ वडिले जरी धन धान्य भरिले तरी कोठवर टिकणार असे. बाबा काहीतरी उद्योग करा. आता जो तो नोकरी मागण्याच्या मागे लागलाय, सर्वच लोक नोकरी मागायला लागले. सर्वच लोक जर नोकरीवर लागले, हे बाकीचे काम कोण करल? म्हणून ते म्हणतात की उद्योगी जन सर्व पूजे, ते या ओळीमध्ये सांगून राहिले. प्रामुख्यानं सिद्धांतची जी ओवी आहे तिच्याशी मी बोलून राहिलो की ज्या ओवीच्या भोवती सारी ग्रामगीताच फिरते आहे. ते म्हणतात ग्रामातील जन सर्वेश्वर. सर्वेश्वर म्हणजे काय हो? नाही, सर्वेश्वर म्हणजे नक्की काय? तो विठोबा होय की पांडुरंग होय की दत्त होय की राम होय की कृष्ण होय की बुद्ध होय की महावीर होय? काय होय काय तो सर्वेश्वर म्हणजे? बरं, सर्वेश्वराचं कुठं मंदिर आहे? तुम्ही निळकंठेश्वराचं मंदिर पाहिलं, तुम्ही विश्वेश्वराचं मंदिर पाहिलं, तुम्ही विलविलेश्वराचं मंदिर पाहिलं, तुम्ही रामेश्वराचं, सरेश्वराचं मंदिर. सर्वेश्वर म्हणजे नक्की काय? तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात की तुका म्हणे त्याचे नाव विश्वंभर, विश्वात जो भरून उरलाय तो सर्वेश्वर आहे. तुम्ही आपण हे सर्व, हे डोळ्यानं जे दिसते आहे ना, हा सारा सर्वेश्वर आहे. हा दुसरं चरण आहे ओवीचं.
पण हे केव्हा, हा सर्वेश्वर केव्हा कळल, जेव्हा तुम्ही तुमच्या गावाला मंदिर समजाल तेव्हा. आम्ही गावाला पाप समजतो, आम्ही तीर्थाकडे आमची वाट चालते, आमचे पावलं तीर्थाकडे वळतात. गावात काय गैरसोय हे आम्हाला नाही दिसत. गावी उपासी ठेवून या बाळा. पा वंदनीय महाराजांचं किती लक्ष पुरवलंय की गावची परिस्थिती काय आहे. गावचे घरदार ठीक नाही, गावाच्या मुलाबाळांना चांगलं शिक्षण नाही आहे, गावाच्या मुलाबाळांना चांगलं औषध नाही आहे, आमच्या गावात कुठल्याही प्रकारची व्यवस्था नाही आहे आणि आम्हाला कुंभमेळा दिसतोय. गावी उपासी ठेवून या बाळा, कासाया जावे कुंभमेळा. तुमचं गाव व्यवस्थित आहे काय, गावाच्या सर्व गरजा भागल्या काय, गावाच्या संपूर्ण गरजा तुम्ही पूर्ण केल्या काय. नाही, सारं पूर्ण झालं तर रिकाम टेकडे असाल तर झाले काही हरकत नाही, पण गावचं जर अजून भलं नाही केलं तर तिथं कुंभमेळ्यात जाऊन काय करता, असा वंदनीय महाराजांचा रोकडा सवाल आहे. गावी उपासी ठेवून या बाळा, कासाया जावे कुंभमेळा. देव गावी थोडा तीर्थी निराळा असे नाही, तेवढाच देव तुमच्या गावात आहे, पण तो गावातला देव तुम्हाला दिसत नाही. प्रत्येक माणूस हा गावातला देव आहे, त्याचं नाव सर्वेश्वर आहे. हर जीव जंतुओं में है नहीं दया जिसे ब्रह्मानंद बरत नेम, किया तो क्या किया, जिसको नहीं है बोध तो गुरु ज्ञान क्या करे, निज रूप को जाना नहीं तो पुराण क्या करे. घट घट में ब्रह्म ज्योत का प्रकाश है भरा, घट घट में ब्रह्म ज्योत का प्रकाश है भरा. बंधन करे ध्यान तो भगवान क्या करे, जिसको नहीं है बोध, जिसको नहीं है बोध तो गुरु ज्ञान क्या करे. अरे संतांवरती, महात्म्यांवरती, आपल्या गुरुजनांवरती 100% श्रद्धा ठेवल्याशिवाय, 100% विश्वास ठेवल्याशिवाय त्यांच्या विचाराचा बोध होणे महाकठीण गोष्ट आहे. समज वेगळी, बोध वेगळा. बोध म्हणजे त्या महापुरुषाचं जे वचन आहे त्या वचनाच्या डिटेल मध्ये साधक जातो, त्याला जाण असं म्हणतात. जाण किंवा जाणणे. म्हणून वंदनीय महाराज म्हणतात की जाणावे ग्राम हेची मंदिर. आमचं गावच मंदिर आहे, त्या दृष्टीनं आम्हाला ती दृष्टी बोध झाल्याशिवाय प्राप्त नाही होणार. वंदनीय राष्ट्रसंतांच्या विचाराचा बोध जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आम्ही कीर्तन प्रवचन करू, भाषण देऊ, कळप कपडे घालून, कळप टोप्या घालू, पण आम्ही गाव सेवेला लागणार नाही. आमच्या गावाचा काय हाल आहे, आम्ही गावासाठी काय केलं, गावात आमची मान्यता किती आहे, याच्यावर कार्यकर्त्याचं खरं भवितव्य अवलंबून आहे. गावात काय आहे तुझं. कीर्तनाला 1000-2000 लोक, 500 लोक जमावणं ही सोपी गोष्ट आहे, आणि स्वतःच्या गावात किंमत मिळवणं हे फार मोठी गोष्ट आहे, लक्षात ठेवा. आणि गावात पूर्णपणे ज्या साधकाला, ज्या सेवकाला, ज्या कार्यकर्त्याला आपल्या सद्गुरूचा पूर्णपणे बोध झाल्याशिवाय तो गावावर प्रेम करू शकत नाही, गाव त्याच्यावर प्रेम करू शकत नाही. म्हणून जाणावे म्हणतात, जाणावे ग्राम याची मंदिर. सर्वेश्वर हे सारं, हे चंद्र सूर्य तारे, तुम्ही आम्ही, हे जीव जंतू, हा सारा सारा परमात्माच आहे ना. हा परमात्मा आम्हाला दिसत नाही, आम्ही याला मानत नाही. हे बघा, देव तुम्हाला दोनच पर्याय आहेत देव भेटण्याचे, तिसरा पर्याय नाही. तुम्हाला जो पसंत नसला तो करा. पहिला 1 नंबरचा पर्याय सांगतो, तो वंदनीय महाराजांनी सांगितला. पण पसते काय आपल्याला पाहिजे, पसला तर काही हरकत नाही, नाही पसला तर राहिलं.
आपल्या ताकद आहे का तो झेलण्याची, तो विचार झेलण्याची ताकद आहे का? पहिला पर्याय आहे की तुम्हीच देवा. जमला आता. पण तुम्ही म्हणाल नाही जमलं, आम्ही कसे काय देव भाऊ, आम्हाला तर काहीच अनुभव नाही, आम्ही कसे काय देव. वंदनीय महाराज म्हणतात भाऊ तुम्ही देव आहे, मग महाराजाचं खोटा आहे काय? हा, तू म्हणता की हे पटलं नाही म्हणजे मग महाराजाचं खोटा आहे काय? महाराज तुम्हाला देव म्हणून राहिले ते. बरं महाराजांना असं म्हटलं की नाही म्हटलं, त्याचं काही प्रमाण? अब तो समझ ले तू है खास ईश्वर. वंदनीय महाराजाचं भजन लक्षात ठेव जा. प्रमाण सांगून राहिलो, प्रमाणाशिवाय बोलणं बरोबर नाही. मी पहिला पर्याय सांगितला की परमात्म्याचं दर्शन तुम्हाला दोन पर्याय आहेत, या दोन शिवाय तिसरा पर्याय तुमच्याजवळ नाही आहे. अब तो समझ ले तू है खास ईश्वर, न तू देह है, तू शरीर नाही आहेस, न तू देह है ना मन बुद्धी जडचर. एक एक शब्द लक्षात ठेव जा. काय म्हणतात वंदनीय महाराज? अब तो समझ ले तू है खास ईश्वर. आता तर लक्षात घे, अरे हा मनुष्य जन्म त्याच्यासाठी आहे ना, तू देव होण्यासाठीच आहे ना. या जन्म बैलाला देव नाही होता येणार, मुंगी माकोळ्याला देव नाही होता येणार, इतर प्राण्यांना हा अधिकार नाही आहे. त्याचं कारण आहे, तुलाच देव का होता येते याचंही कारण आहे. कारण तुला एक सिद्धी दिली आहे देव होण्याची, ती सिद्धी फक्त माणसाजवळच आहे, बैलाजवळ नाही. एकनाथी भागवतामध्ये नाथ महाराज असं म्हणतात की हंस निवडी क्षीरनीर कोकिळेसी पंचम स्वर, मानवासी सिद्धी दिले साचार विवेक करावया. कोकिळा नावाचा पक्षी तुम्ही पाहिला, काळा कुठ असतो, काल त्याला काही स्वरूप नाही की तो सुंदर पाहाले, तो सुंदर नाही आहे पक्षी, पण आवाज आंब्याच्या डाळीवर बसली आणि तिनं जर आवाज केला आणि आपण जर त्या झाडाखाली बसलेलो असलो तर आपल्याला असं वाटतं की या झाडाखाली हिनं असं बोंबलत राहावं, आपण असे ऐकत राहावं. हंस नावाचा पक्षी आहे. नाथ महाराज भागवतामध्ये सांगतात की हंस निवडी क्षीरनीर म्हणजे सत्य असत्य. दुधात पाणी कालवलं आणि ते पात्रामध्ये टाकलं, हंस नावाचा जर पक्षी आला त्याला राजहंस असं म्हणतात, की तो त्यातलं निवड दूधच फक्त पितो, पाणी पित नाही. ग्रामगीतेत तो विषय आलाय, मला वाटतं पहिल्याच अध्याय तो आहे. राजहंसे चोच परविता पाणी दुधाची होई भिन्नता, तैसे तुझे ज्ञान स्पर्शे चित्ता दोष निर्दोषता उमगे. सत्य काय असत्य काय, मग ते सत्य असत्याची पहिचान जर जीवाला झाली तर तुकाराम महाराजांच्या एका ठिकाणी प्रमाण आहे की सत्य असत्याची मन केली ग्वाही आणि मानिले नाही बहुमता. हजार लोक जरी आपल्या विरोधात उभे झाले आणि आपल्याला माहित आहे की आपलं हे सत्य आहे, प्रामाणिक सत्य जाणलं आहे आपण, समज नाही बरं का, समज नाही, समज वेगळी गोष्ट आहे, समजणे ही गोष्ट वेगळी आहे. समजणे म्हणजे एक रूढीच आहे, ते जाणणे डिटेल हेच आहे ते. हजारो लोक जरी आपल्या विरोधात उभे झाले तरी तुकाराम महाराज म्हणतात सत्य असत्याशी मन केले ग्वाही आणि मानिले नाही बहुमता. मग तिथं बहुमताचा स्वीकार करण्याचं काही कारण नाही आहे. तुम्ही साप पाहला, मी सिद्ध्या प्राण्यांना कोणत्या कोणत्या सिद्ध्या दिल्या, थोडासा नाथ भागवताचा अंश आता आला आहे, तुम्हाला आपल्या प्रमाणाशी तो संबंधित आहे म्हणून सांगतो. तुम्ही साप बघितलाय, साप कधी घाणेरडा साप पाहिला काय? घाणेरडा भरलेला गटारातून गेला तरी सापाला कधी घाण चिपकली काय? त्याला सिद्धी दिली देवानं की कितीही घाणीतून गेला तरी तू चक्र हाशील. त्याला हात पाय नाही ना, तो कशी काय आंघोळ करणार आहे? कितीही घाणीतून साप गेला तरी तो चकाचक राहतो. कासवी तिला स्तन नाहीत पण ती अंडे नाही देत, पिलं होतात. जो प्राणी अंडे देत नाही त्याला दूध असते, ते अंडेही देत नाही आणि पिलंही होतात, तिला दूध नसते, स्तनच नाही, दूध कुठून येईल? मग निसर्गाने तिला
धीरोदत्त सिद्धी देऊन टाकली. तिनं आपल्या कासवीच्या पिल्याकडे फक्त बघितलं, तिची छोटी 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 पिल्ले आहे, आणि कासवीनं फक्त बघितलं की पिल्लांची भूक होऊन जाते. महाराज, चक्रवाक नावाचा पक्षी माहित आहे? कधीही शरीर संबंध करत नाहीत नरमादा, लक्षात ठेव जा, कधीच नाही. पण तेले लेकरं होतात. केवढी मोठी सिद्धी आहे. याच्यासारखा ब्रह्मचारी कोण आहे सांगा? चक्रवाकासारखा ब्रह्मचारी कोण आहे? शरीर संबंध होत नाही पण लेकरं होतात. तेले ते सिद्धी दिली आहे. तया चक्रवाकाचे मिथुन, ज्ञानेश्वरी, तया चक्रवाकाचे मिथुन न तळे स्त्रियेसी आपण, म्हणजे त्याची जी पत्नी आहे, त्याची जी स्त्री आहे, तिला तो स्पर्श करत नाही. कसं करते तो मिथुन? तया चक्रवाकाचे मिथुन न स्त्रियेसी नातळे आपण, भोगविदोचित गण भवन दिवा. अशा प्रकारचं ज्याचं ब्रह्मचर्य आहे, त्याच्या डोक्यामध्ये भुवन दिवा लागलाय. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या डोक्यामध्ये भुवन दिवा लागला होता. हे भुवन दिव्यातले शब्द आहेत, लक्षात ठेवा. हा भुवन दिव्याचा प्रकाश आहे. म्हणून ते म्हणतात की भल्या माणसा तू माणूस आहेस, तुझ्याकडे फार मोठी शक्ती आहे, त्या शक्तीचा उपयोग कर. वैज्ञानिक लोकांचं असं म्हणणं आहे, विज्ञान दृष्ट्या, की आतापर्यंत माणसांनी या जगामध्ये जेवढे शोध लावलेत, मनुष्य चंद्रावर वगैरे गेला, आता मंगळावर गेला, पुढच्याही तयाऱ्या चालू आहेत. 100% त्याच्या मेंदूची जी कॅपॅसिटी आहे, त्याच्या प्रगल्भतेची, त्याच्यापैकी माणसानं फक्त 7 पॉइंट आतापर्यंत उपयोग केला आहे. अजून माणसाजवळ 93% त्याची या मेंदूची शक्ती शिल्लक आहे. अजून मेंदूचा शोध लागायचा. वंदनीय राष्ट्रसंत प्रयत्न प्रभावाध्यायामध्ये हेच सांगतात की तुझ्याजवळ एवढी अचाट शक्ती आहे, त्याचा तू उपयोग कर. न लागे आत्मशक्तीचा अंत, याचा अंतच नाही. तुझ्याजवळ एवढी प्रभा आहे, तुझ्याजवळ एवढी चेतना आहे की त्या चेतनेचा जर उपयोग जर तू केला तर तिचा अंत नाही आहे. म्हणून हा सर्व विषय समजावून सांगताना ते आपल्याला उपदेश असा करतात की बाबा, तुझ्या डोळ्यासमोर हे जे दिसते ना, तर तुझा विवेक जागृत कर. विवेक ही सिद्धी आहे माणसाला. ज्याचा विवेक जागृत आहे त्याला देव होत आहे. इतर प्राण्याला सिद्ध दिल्या पण त्याला देव नाही होत आहेत. सापाले देव नाही होत आहेत, कोकिळेले देव नाही होत आहेत, राजहंसाली देव नाही होत आहेत, त्या चक्रवाकाली देव नाही होत आहेत. पण माणसाला देव होता येते. जीव ईश्वराचा अंश, जीव ईश्वराचा अंश, तो करी आपुला जितका विकास, तितुका अवतार पदार्थ जात असे याच लोकी. इतर लोक नाही कोणता, याच लोकात मनुष्य देव ठरू शकते. भगवान राम, भगवान कृष्ण, ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, गाडगे बाबा, तुकडोजी बाबा, नामदेव महाराज, हे सारे देव झाले. देव म्हणताची देव झाले, ते एक रूपाची होऊन गेले. ओवी लिहिली महाराजांना की भक्त तो विभक्तची नव्हे, तो एक रूपाची होईन आहे. एक रूपच, पण तू खरा भक्त असला तर. म्हणून देवाची जर खऱ्या देवाची, गाडगे बाबा इथे सांगत की खऱ्या देवा जर भक्त करायची असेल तर तुम्ही माणसाची सेवा केली पाहिजे. त्यामध्ये जर अवतरित व्हायचं असेल तर त्याला माणूस व्हावं लागते. त्याला बैल होऊन देव नाही होता येत. अवतार जर देवाला घ्यायचा असेल तर त्याला माणसाचा घ्यावा लागते. माणसाचं एवढं मोठं महत्व आहे. म्हणून ते म्हणतात ग्रामातील जन सर्वेश्वर. अरे कोण्या माणसामध्ये कितपर्यंत देव ठासून भरलाय हे तुम्हाला काय कल्पना आहे? आपल्याला सर्व जर वाईटच दिसत असेल, म्हणजे आपल्याला सगळीकडे वाईटच जर दिसतंय, आपल्याला सर्व चुकीचंच दिसते, म्हणजे आपण विवेक भ्रष्ट आहोत. आणि आपल्याला जिथे तिथे जर चांगलं दिसायला लागलं तर समजून चला की आपला विवेक जागृत आहे. आपण विवेकी पुरुष आहोत. आणि या विवेकाच्या भरोशावरच शांती जीवाला लाभते. एक मोठी सुंदर ओवी दिली आहे वंदनीय महाराजांनी. मोठा दृष्टांत आहे त्याच्यामध्ये.
पहिल्या अध्यायामध्ये दृष्टांत आणि रूपकाचा वापर वंदनीय महाराजांनी खूप केला. पहिल्या अध्यायाच्या पहिल्या जे 40 ओव्या त्या मंगलाचरणाच्या ओव्या आहेत, त्या ओव्या मामूली नाही. एका ठिकाणी ते असं म्हणतात, अति काळोखी विस्कळाले. पहा शब्दाकडे लक्ष द्या, साधा काळोख नाही. अति काळोखी विस्कळाले, दुरावला गडी दृष्टीच पडे, तैशा तुझ्या दर्शन प्रतापे घडे शांती प्राप्ती. आता काळोख आणि अति काळोख. काळोख म्हणजे बद्धता आणि अति काळोख म्हणजे गाढ अज्ञान. बद्धता आणि गाढ अज्ञानातला हा फरक आहे. बद्ध जीवाला मुमुक्षुत्वाकडे येण्याचा मार्ग आहे. गाढ अज्ञानी असेल आणि त्याचाही जर विवेक जागृत झाला, गाढ अज्ञानी असेल तरी, जन्मोजन्मांचा अज्ञानी असेल तरी, पण संत कृपा झाली, इमारत फळाली. संताची नजर कृपेने पडे, तेथे तीर्थाटन ठाईची घडे, तुकडोजी महाराज म्हणतात. जर संतांची कृपा झाली, महात्म्यांची कृपा झाली, संतांचा सत्संग लाभला, त्यांचा विचार आपल्याला जरा लाभला, तर गाढ अज्ञानी मुद्दे त्याचा जर विवेक जागृत झाला तर तो शांतीच्या मार्गाला जाऊ शकतो. एक दृष्टांत मांडलाय त्या ओवीमध्ये वंदनीय महाराजांनी की अति काळोख. तुम्ही अमावस्येची रात्र पाहिली, अमावस्येच्या रात्रीला चंद्र नसतो, पण तरी थोडाफार उजेड असतो. अति काळोख नसतो, लक्षात ठेवा. अमावस्येच्या दिवशीही अति काळोख नसतो. त्याचं कारण आहे, चंद्र जरी नसला तरी चांदण्या आकाशामध्ये असतात. त्या चांदण्यांचा लुकलुकता प्रकाश, तो लुकलुकता प्रकाश म्हणजेच मनुष्य जन्म आहे. लक्षात ठेवा, तो लुकलुकता जो प्रकाश आहे, त्या प्रकाशामध्ये ब्रह्म आहे, त्याच प्रकाशामध्ये भ्रम आहे. अति काळोख कशाला म्हणावं की रात्र अमावस्येची आहे आणि ढगही जमा झाले आहेत आकाशामध्ये, चांदणे लुप्त झाले आहेत. एवढं गहन अज्ञान. पण असा गहन अज्ञानी अति काळोखी. आणि काय कळाळे म्हणतात, 20 कळाळे ते आपल्या देहातच आहे, तिला चेतना असं म्हणतात. विवेकाच्या जागृतीनं मनुष्याच्या देहामधील चेतना जागृत होते. लक्षात ठेवा, तुमच्यामध्ये फार मोठी शक्ती आहे. काही महात्मे तिला कुंडलिनी वगैरे म्हणतात, तिकडे आपल्याला जायचं नाही. मी चेतना हा शब्द वापरतो. काया ब्रह्मविभूत होते, तैसई मनपण मुदल जाये, बघा हम भावाधिक्य आहे म्हणून शरीरेची ब्रह्म होय अनुभवितो. तुम्हाला ब्रह्मय होता येईल, पण काही फार मोठी कमाल नाही. तुकडोजी महाराज म्हणतात, ब्रह्म म्हणती फार मोठे, ही भाषा ही परकी वाटे. ब्रह्मपण आटे आपणात केव्हा, जेव्हा तुमची चेतना जागृत होईल विवेकाच्या माध्यमातून. तर तो दृष्टांत असा आहे, 2 मित्र रस्त्यानं चालले, एक पुढे एक मागे आहे. अति काळोखाची रात्र आहे, कोणत्यातरी गावच्या बाजारावरून गावला येऊन राहिले. तुम्हाला समजण्यासाठी सांगतोय आता थोडस खोलून. मित्र त्याचा समोर गेलाय, हा थोडा लघवीला बसला, थांबला, तो पुढे गेला. रात्र अंधारी आहे, काळोख आहे, म्हणून याला भीती वाटायला की माझा मित्र माझ्यापासून दूर गेला काय, फार लांब गेला असेल काय. रात्रीचा समय आहे, काळोख आहे, साप आहे, विंचू आहे, व्याघ्राधिक आहे, पशु आहे, मला जर कोणी खाईल काय, अशी या मागच्या मित्राला भीती वाटत आहे. ब्रह्मानंद महाराजांनी मोठं सुंदर वर्णन केलं एका भजनामध्ये या प्रसंगाचं की एक झाड़ दो पंछी बैठे, एक गुरु एक चेला, गुरु की करनी गुरु ही जाने और चेले की जाने चेला. तो पुढे आहे, तो गुरु आहे, पण तो याच्यापासून लांब गेला वाटते. मित्रच आहे याचा,
गुरु शिष्य एका स्थळीचे भिन्न नाहीत, पाहता मुळीचे सुखसंवाद चालती भिन्नत्व. हे हा खेळ आहे, हा व्यवहार आहे. व्यवहारासाठी गुरु शिष्य व्हावं लागते, व्यवहारासाठी देवभक्त आहे, नाही ते देवन भक्त एकच आहे आणि गुरु शिष्य एकच आहे. हे सारा परमात्माच आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराज प्रमाण देतात त्या बाबतीत की सोनियाचे मणी केले, ते सोनियाची सुती ओविले. सोन्याचा तारण सोन्याचेच मणी केले, ते सोन्याच्या तारात ओवले. सोनियाचे मणी केले, ते सोनियाचे सुती. तैसे मी जग धरिले सब बांभ्यंतरी. मी असा जगाला धरून आहो, हे सर्व जग म्हणजे मीच आहो, मी दुसरा नाही आहो. पण आम्हाला जग नाही भासत, देव नाही भासत, आम्हाला जग भासते. आम्हाला चांगलं वाईट दिसते, आम्हाला उच्च नीच दिसते. हा या वर्णात आहे, तो त्या वर्णात आहे, हा ज्ञानी आहे, अज्ञानी असं आम्हाला दिसते. त्याचं काय कारण आहे? आम्हाला हे अज्ञानामुळे दिसते. तुम्ही ध्यानाच्या प्रसंगामध्ये हे रोज म्हणता, सकाळी रोज तुम्ही ध्यानात म्हणताय की रजवा भुजंगम इव प्रतिभासितम वय. वास्तविक तुम्हाला जो दिसणारा साप आहे तो साप नाही आहे, ते दोरी आहे. पण तुम्हाला घाम सुटला, तुम्हाला साप दिसला. तर आम्हाला आमच्या या संसारामध्ये घाम सुटलेला आहे. आम्ही कसा विसाव म्हणजे सांगण्याचं तात्पर्य आम्ही अशांत आहोत, आम्ही बेचैन आहोत. याला घाम सुटणं म्हणतात. आम्ही बेचैन कशामुळं? की जगातला परमात्माला न दिसता आम्ही परमात्म्याची प्राप्ती झाल्याशिवाय त्या जीव शांत होणार नाही, हा तर सिद्धांतच आहे. आणि आम्हाला प्रत्येकाला असं वाटतं की आम्हाला शांती भेटली पाहिजे, पण मार्ग चुकीचा आहे. जिथं देव आहे तिथं आम्ही देव आहे असं समजत नाही. जिथं अजिबात देव नाही आहे तिथं आम्ही सती पळायला जातो. मंदिरात नाही दिसला सावळा मुरारी म्हणतात, ते भावनात दिसली म्हणतात सारी. ते भावना आहे. पण प्रत्येक माणूस, प्रत्येक जीव हा ईश्वराचा अंश आहे. सर्वांमध्ये एकच ईश्वर ओतपोत भरलेला आहे. हे जाणणं आहे, पण हे जाणणं आम्हाला कळलं नाही. पण जेव्हा ज्या वेळेला ते कळते, ह्या साप नाही, अरे हट, आपण आतापर्यंत विनाकारण घाबरत होतो. पट मागून पोरं आले भजनाचे आणि त्याला साप दिसला घामाचं, म्हणे बापू बापू बापू. मागून त्याचे ते भजनाचे गुरु येऊन राहिले होते. म्हणे फार मोठा जानवर, म्हणे बापू फार मोठा साप आहे, थांबा. आम्ही तर घामाचोकीत झालं. त्यानं टार्च मारलं. टार्च मार म्हणले पोट्यो, ह्या साप नाही ना, हे तर दोरखंड आहे. असा कोणीतरी टार्च मारणारा पाहिजे. तुकडोजी महाराजांना हा टार्च मारला आहे. पण ते आम्हाला कळलं पाहिजे, कळल्यावरही आम्हाला ते वळलं पाहिजे. जेव्हा दोरखंड आहे हे समजते, तेव्हा आपण विनाकारण भेटतो. आम्ही या संसाराला विनाकारण, अरे तुकडोजी महाराज संसार झाला म्हणतात सारा सवंगडी, आम्ही संसाराला भिवून राहिलो. ते म्हणतात राजाही वाटला घरचा गडी, सुचवावयाची झाली तातडी, संसार झाला सर्व सवंगडी. संसार तर मित्र झाला, पण तो मित्र केव्हा होईल? जेव्हा आम्हाला कळल की आम्ही विनाकारणच या संसाराला खोटं म्हणून राहिलो. हा तर परमात्मा आहे. ती दृष्टी आम्हाला जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत आम्ही जगन मिथ्याच म्हणणार. वास्तविक जगही खोटं नाही, ब्रह्मही खोटं नाही, असं महाराजाचं म्हणणं आहे. असं महाराजाचंच नाही, असं सर्व संतांचं मत आहे. काही लोकांनी भुलवण्याचा प्रयत्न केलाय तुम्हाला. जगन मिथ्यान ब्रह्म सत्य, जगन मिथ्यान ब्रह्म. अरे जगत भी सत्य आहे, ब्रह्म भी सत्य आहे. सूरदास महाराज म्हणतात एक माया एक ब्रह्म कहावत. एकाला तुम्ही माया म्हणून, दुसऱ्याला तुम्ही ब्रह्म म्हणून. आहे एकच चीज. सूर्य सूर्याचा प्रकाश काही वेगळा आहे काय? हो. शिवन शिवाची शक्ती काही वेगळा आहे काय? चंद्र चंद्राचा प्रकाश काही वेगळा आहे काय? एकच आहे ते, फक्त ते वेगवेगळं दिसते आहे. आमच्या दृष्टीमध्ये द्वैत आहे म्हणून ते अलंकाराने सोने. सोनियाची मणी केले, सोनियाची सुती विले, तैसे मे जग धरले सब्बाय. याचा अन्वय करा बरोबर. जो अलंकार तुम्हाला नथ दिसून राहिली, तुम्हाला अंगठी दिसून राहिली, तुम्हाला गोप दिसून राहिला, जो अलंकार दिसून राहिला, अलंकार जो दिसून राहिला, तुम्ही अलंकार रूपानं फक्त त्याला तुम्ही सोने रूपानं कुठे पाहून राहिले? अरे ते सोनच आहे ना. हा व्यतिरेक जो तुमचा आहे, व्यतिरेकानं तुम्ही बघताय जगाच्या वस्तुस्थितीकडे, त्याचा जर अन्वय केला सारा तुम्ही माझ्या समोर बसलेले सारे परमात्मा आहे ना.
तुम्ही परमात्माशिवाय दुसरे कसे काय असू शकता? तुम्ही परमात्मा आहे म्हणून तर इथं आहे. आता ऑनलाईन जे लोक ऐकून राहिले ते सारे परमात्माच आहेत, न ऐकणारी परमात्माच आहेत. असं नका समजू की ते काही परमात्मा नाहीत म्हणून. हे वेगवेगळं भासते आहे मला. ते अलंकार सोना आहे ना. मूळ काय आहे? सोना आहे म्हणून अलंकार आहेत की अलंकार आहे म्हणून सोना आहे? सोपं आहे नाही. सोनच नाहीत अलंकार कुठचे? परमात्मा आहे म्हणून तुम्ही आहे, तुम्ही आहे म्हणून परमात्मा आहे. आटपलं का? परमेश्वर जर पाहता असेल तुम्हाला माणसातच पाहावं लागेल, दुसऱ्यात दिसणार नाही. तो दगडाच्या मूर्तीत मूर्तीची पूजा करून असं महाराजाचं म्हणणं नाही आहे. जयाची मूर्ती पण ते सावध करतात की जयाची मूर्ती उपासावी, तयाची चरित्र कथा पाहावी, पुढे पुढे आपणही करीत जावी कामे तशी. तशी लहान लेकराला मातीची भाकर आपण करायला लावतो. खेळत नाहीत का लहान लेकरं? मातीच्या भाकरी करते. त्याला कोणता खेळ म्हणते? आमच्याकडे त्याला भातुकलीचा खेळ म्हणते. ते भातुकलीच्या खेळामधली राजा अधिक राणी, अर्ध्यावरती डाव म्हटला अधुरी एक कहाणी. ते नवरी नवरी करतात, विणमयी करतात, स्वयंपाकी करतात, पंगती बसवतात, आपल्या समोरच करतात मातीच्या भाकरी लेकरं लहान पोरी. मग आई वडील त्याला ते माती चोळू नको, मातीची भाकरी करू नको असं म्हणतात काय? का नाही म्हणत? वास्तविक ते भाकर खरी आहे काय? आई वडिलांना तर माहित आहे भाकर खरी, पण तरी करू का देते? कारण तिला खरी भाकर पुढे करायची आहे. मूर्तीपूजा त्याच्यासाठी. प्रेम धर्म स्थापन अध्यायातला पहिला अध्याय आहे मूर्तीपूजा. आजचा 6वा दिवस आहे. मला वाटते तो 6वाच ते प्रकरण आहे. मी कशासाठी सांगतोय हे? की आपला जो विवेक आहे तो विवेकाची दशा जागृत करण्यासाठी ग्रामगीत आहे. म्हणून ते म्हणतात अति काळोखे वीस कळावळे आणि दुरावला गडी. दुरावला गडी म्हणजे कोणता? आपला गडी कोण? आपल्यात सर्वात जवळचा मित्र कोण? हा मित्र जोपर्यंत आपल्या जवळ नाही तोपर्यंत आपला गुरुही आपल्यासाठी करू शकत नाही, परमात्माही कोणती कृपा करू शकत नाही, तुमचा गुरुही तुमच्यावर कृपा नाही करू शकत जोपर्यंत हा दोस्त तुमच्या जवळ नाही. या मित्राचं नाव आहे विवेक. आणि ही सिद्धी फक्त माणसाला दिली आहे. म्हणून मी पहिल्यांदा 10 मिनिटांमध्ये तुमच्याशी बोललो की तुम्ही देव होण्यासाठी जन्माला आले. वंदनीय महाराजांनी फार क्रमानं सांगितले आहेत ह्या गोष्टी. एवढं तर काही आता इतक्या वेळात हे सांगता येणं शक्य नाही आहे. ते एका ठिकाणी बोलतात की मानव पशुविनीतीने आला. काय डुक्कर होता की अगोदर बैल होता की काय शिदोळ होता, कोंबडा होता, काय होता काही सांगता येते? आता मी माणूस हा म्हणून मला बसवलं इथं. आणि मी जर इचू असतो निघालो असतो इथं तर राठोड दादानं म्हटलं असतं चप्पलांना लवकर तिकडून ठोकायला. हा अधिकार फक्त माणसाला आहे. माणसाला देव होता येते. पण त्याच्या ठिकाणी विवेक असला पाहिजे. तो विवेक मगाच्या वहीमध्ये सांगायला की धर्म माणूस कशी म्हणते, हा विवेक आहे. माणूस शिवाय कोणता धर्म नाही आहे. धर्म माणूस कशी म्हणते. माणूस की न्यायावरी शोधती, न्याय सर्वांच्या प्रती एकची राहतो सर्वदा. मग अशी मी बोललो की धर्माचं नीतीचं जर पटलं नाही ते न्याय नावाचा पोरगाच पैदा होऊ शकत नाही. आणि धर्माचं नीतीची फाटाफूट झाली आहे, डिवोर्सच झाला आहे जवळजवळ. म्हणून लोक जे म्हणतात की आजकाल न्याय नाही होत, आजकाल न्याय भेटत, त्याचं कारण हे आहे की धर्मनीती वेगवेगळी झाली आहे. म्हणून देख ले नजरों से प्यारे इश्क का दरबार है. मी सर्वेश्वर सांगतोय तुम्हाला. मी तुमच्याशी बोलून राहिलो सर्वेश्वर. काय ओवी आहे आपली? मी तुम्हाला जाणावे ग्राम आणि मंदिर हे सांगितलं. जाणावे ग्राम ह्याची मंदिरं, ग्रामातील जन सर्वेश्वर. देख ले नजरों से प्यारे इश्क का दरबार है. भूमि गली बिछाओ सुंदर आकाश तंबू सुहावना. रवि चंद्र दीपक रोशनी पर्वतों की दीवार है. देख ले नजरों से प्यारे इश्क का दरबार है. नदियां फवारे चल रहे, पंखा पवन झूले सदा. चारों ओर बागो बहार है. ये प्रेम की फुहार है. स्वर्ग भूमि, स्वर्ग आणि भूमी
त्यांचं म्हणणं असं आहे महात्म्यांचं की हे जे भूमी तुम्हाला माणसाले हेच स्वर्ग आहे, याच्यापेक्षा दुसरा स्वर्ग कोणता नाही आहे. स्वर्ग म्हणजे काय? भूमी. आणि हे तुम्हाला बक्षीसमध्ये भेटली आहे. परमात्म्यानं माणसाला हे भूमी स्वर्गादपि गिरियसी, रवींद्रनाथ, ये भूमी स्वर्ग है. म्हणून भूवैकुंठ हा द्यालीला वंदनीय महाराजांना या भूमीचा तुम्हाला स्वर्ग करायचा असेल तर, म्हणून ग्राम कुटुंब लिहिलं. केवढा मोठा विचार आहे. ग्राम कुटुंब अध्यायावरती नामदेव महाराजाचा फोटो आहे. प्रत्येक अध्यायाला वंदनीय महाराजांनी जे चित्र जोडले आहेत त्या चित्राचा त्या अध्यायाच्या त्या महापुरुषाच्या चारित्र्याचा त्या अध्यायाशी संबंध आहे. म्हणून ते चित्र. नामदेव महाराजाचाच फोटो का, तुकाराम महाराजचा का नाही, ज्ञानेश्वराचा का नाही तिथं? कारण ग्राम कुटुंबामध्ये जो विचार दिला आहे की सर्वजण एका ठिकाणी या, सर्वांचा कारभार एका ठिकाणी करा, सर्वांचे धंदे एका ठिकाणी करा, आपलं गाव मोठं करा, सर्वांचा स्वयंपाक सुद्धा एका ठिकाणी करा. नामदेव महाराजांच्या घरात जनाबाई सारखी दासी, चोखोबा सारखा महार, त्याचा कर्ममेळा पोरगा, निर्मळा नावाची मुलगी, बंका नावाचा जवाई, हे सारे लोक नामदेव महाराजांच्या चुलीवर स्वयंपाक करून एका चुलीवरचा स्वयंपाक खाल्ला द्यायला. जेव्हा समजलं की माणसात ईश्वर आहे, मग ते कुत्र्याच्या मागे म्हणते तुपाची वाटी घेऊन लागले. हे जेव्हा कळलं की प्रत्येक प्राण्यामध्ये ईश्वर आहे, तो चोखोबाला, निर्मळाला, कर्ममेळाला, बंकाला, सोयराबाईला आपल्या घरच्या चुलीवर स्वयंपाक करून त्याला. आणि नामदेव महाराजांचं कुटुंब फार मोठं कुटुंब होतं, 5 भावाचं कुटुंब नामदेव महाराजांचं. सर्व कुटुंबाचा स्वयंपाक एका ठिकाणी होत असे महाराज. सोयराबाई जातीची महार, पण नामदेव महाराजांच्या घरी स्वयंपाक करत असे. म्हणून ग्राम कुटुंब अध्यायाला नामदेव महाराजांचं चित्र आहे. तसं नाही ते. हा जो विचार आहे हा विचार भूवैकुंठाकडे नेणार आहे. ग्राम कुटुंबाकडून तुम्हाला भूवैकुंठाकडे न्यायचं आहे. तुम्ही भूवैकुंठ, तुमची भूमी स्वर्ग भूमी इनाम म्हणजे बक्षीस. आता काय चालू आहे आमच्या जगामध्ये, काय चालू आहे आमच्या देशातही काय चालू आहे? आम्ही स्वर्गीय जीवन जगतोय काही नारकीय जीवन जगतोय? तुम्ही रोजचे पेपर वाचत असाल, रोज तुम्ही टीव्ही बघताय, छोट्या छोट्या मुलींवर बलात्कार होतोय. आमच्या मुलींची, रस्त्याने चालणाऱ्या मुलींची इज्जतची सुरक्षा नाही आहे. एवढे वाईट दिवस या एवढ्या मोठ्या महान संस्कृतीला आहे. त्याचं कारण आहे एवढी मोठी भूमी आम्हाला, हे स्वर्गासारखी भूमी दिली आहे. एका ठिकाणी वंदनीय महाराजांनी उल्लेख केला याचा की ईश्वरे जग केले निर्माण, त्याचे कार्य अजूनही अपूर्ण, ते कराव्याशी पूर्ण सद्बुद्धी दिली मानवा, म्हणजेच विवेक. आम्ही सकाळी जे ध्यानाच्या वेळेला मागतो की नाही की हे गुरुदेव हमको सद्बुद्धी, सर्वप्रथम तेच का मागितलं वंदनीय महाराजांना, त्याच्यानंतर मग बरंच काही मागितलं, पण पहिल्या नंबरात हिचा नंबर लावला. कारण याच्याशिवाय पुढचं घडत नाही ना, विवेकाशिवाय काही घडत नाही. अति काळोखी वीज कळाले, दुरावला घडी दृष्टीस पडे, तशी तुझ्या दर्शन पडावे. म्हणजे विवेक दर्शन त्या, अरे मी इथं जाऊ, मागचा तो मित्र आवाज देऊन राहिला समोरच्या मित्राला, ओहो शामरावजी मला भीती वाटते, अरे इथं जा, मी ये भेटले एक आले. म्हणजे विवेक प्राप्त झाला की मग पुढच्या गोष्टी सुलभ होतात. विवेक पहिला तर दाखला तर सद्बुद्धीचा, विवेकाचा पाहिजे, त्याच्याशिवाय जमणारच नाही. म्हणून हे गुरुदेव हमको सद्बुद्धी दे, त्याच्याशिवाय सत्कर्तव्य घडणेच नाही ना. सद्बुद्धीच नाही तर सत्कर्तव्य कुठून घडणार आहे? आणि जोपर्यंत सत्कर्तव्य तुमच्या हातून घडत नाही, कर्तव्याची खरी जाणीव तुम्हाला होत नाही, सत्कर्तव्याशी तुम्ही प्रेरित होत नाही, तोपर्यंत तुम्ही किती कीर्तन, भाषण, भजन केले तरी तुमचं बोलणं खोटं आहे. तुमच्या हातून कुठल्याही प्रकारचं कर्तव्य नाही घडलंय, सत्कर्तव्य नाही झालं, सत्कर्त्याची जाणीव सुद्धा तुम्हाला नाहीये. आणि सुंदर प्रवचन बुवा करते, त्याचं प्रवचन खोटं आहे, त्याचं बोलणं खोटं आहे, त्याचा एक एक शब्द खोटा आहे.
आणि सत्कर्तव्य त्याच्या हातून घडलं नसेल आणि त्याला धड बोलता येत नसेल. आमच्या गाडगे बाबाला काय बोलता येत होतं, पण त्यांचा प्रत्येक शब्द हा वेदांत होता. त्यांच्या प्रत्येक शब्दामध्ये कारण ते सत्य होतं. म्हणून हे गुरुदेव हमको सद्बुद्धी दे, सत्कर्तव्य करने की प्रवृत्ती दे आणि मग सच बोलणे का ज्ञान दे. ह्या तीन गोष्टी प्राप्त झाल्या अर्थात पहिले तर सद्बुद्धी लागलं, सद्बुद्धीशिवाय इकडे येणारच नाही तो. तीन गोष्टी जर प्राप्त झाल्या तर सत्स्वरूपाचं ज्ञान झालं म्हणून समजा. ते ज्ञान कुठं करायला जावं नसते लागत. त्याचं काही पुस्तक नाही आहे, त्याचा काही कोणता ग्रंथ नाही आहे, ते कोण्या देशात नाही, कोण्या मठात नाही आहे, ते कोण्या आश्रमात नाही आहे. ते सत्स्वरूप तुमच्याच अंतःकरणामध्ये आहे. पण त्याच्यासाठी या तीन गोष्टीचा कस लागतो. म्हणून आम्हाला सर्वेश्वर कळलं पाहिजे. वंदनीय महाराजांनी किती किती सुंदर सुंदर लिहिलं हो. त्या भजनामध्ये ते म्हणतात की सागर से उठा. काय काय वर्णन केलं देवाचं. आम्ही आपल्या इकडे तिकडेच फिरून राहिलो. सागर से उठा बादल बन के, बादल से फटा जल हो करके, फिर नहर बना नदिया गहरी, तेरे भिन्न प्रकार तो एक ही है, चीटी से भी अनुप्रमाण बना सब जीव जगत का. स्थिती सांगितली. स्थिती सागर से उठा बादल बन के, बादल से फटा जल हो करके, फिर नहर बना नदिया गहरी. हे निर्माण सांगितलं. निर्माण या सृष्टीचं निर्माण आहे ते. नंतर स्थिती सांगितली. देवाचं नाव नाही आहे त्या भजनामध्ये. ते जपानच्या त्या विश्वधर्म परिषदेला तिथं काही कृष्ण राम नाम गुणामुख ते नाही बोलले ते. पण ते आपल्या संस्कृतीचं दर्शन त्यांनी घडवलं तिथं. पहिला जो अंतर आहे तो निर्माणाचा अंतर आहे. त्याला सृजन असं म्हणतात. देवाचा शुभ दृष्टी संकेत कि सागर से उठा बादल बन के, बादल से फटा जल हो करके, फिर नहर बना नदिया गहरी, तेरे भिन्न प्रकार तो एक ही है. निर्माण. दुसऱ्यामध्ये स्थिती सांगितली कि चीटी से भी अनुप्रमाण बना सब जीव जगत का रूप लिया, काही पर्वत वृक्ष विशाल बना सौंदर्य तेरा तो एक ही है. तिसऱ्यामध्ये सांगितलं. तिसऱ्यामध्ये काय सांगितलं. लय सांगितला. लय लय सांगितला. लय लक्षात ठेवा. उत्पत्ती, स्थिती आणि लय. उत्पत्ती म्हणजे ब्रह्मदेव. त्याला ब्रह्मदेव म्हणतात. तुम्ही त्याला फार झालं तर जनरेटर म्हणा, पण शास्त्रानं आमच्या संस्कृतीत त्याला ब्रह्मदेव म्हटलंय. तुम्ही जनरेटर म्हणा कारण तो जनरेट करते म्हणून. स्थिती म्हणजे विष्णू, पालन करणे. आता तुम्हाला विष्णू नसेल म्हणायचं, तुम्ही त्याला ऑब्जेक्टर म्हणा कारण ते चरण ऑब्जेक्टिव्ह आहे. शेवटचं लय आहे. लय डिझॉल्व. यह दिव्य दिखाया है जिसने वह है गुरुदेव की पूर्ण दया, तुकड्या कहे कछु तू अब और न दिखा. आता दुसरं लोक दाखव. यह दिव्य दिखाया है जिसने वह है गुरुदेव की पूर्ण दया, तुकड्या कहे कछु तू अब और न दिखा, बस तू और मैं सब एक ही है. म्हणजे मीठ आणि सागर. मिठाचा खडा सागरात गेल्यानंतर त्याचं मीठ पण राहत नाही, तो सागर रूप होते. इथं लय आहे. लय मग त्याला आम्ही शिव म्हणतो, शंकर म्हणतो, ज्याच्याकडे लय आहे. तुम्ही त्याला फार झालं तर डिझॉल्वर म्हणा. तुम्हाला नसेल नाव जमत ते तर. पण लक्षात ठेवा, जनरेटरचा जी, ऑब्जेक्टचा ओ आणि डिझॉल्वचा डी. जी ओ डी म्हणजे गॉड. ते सांगतात वंदनीय महाराज की तेरे नाम अनेक, अरे सर्वत्र तो घनदाट भरलाय ना हरी. म्हणून आपण ओवी घेतली होती. मला वाटतं वेळ झाला आपला. राठोड साहेबाची म्हणून मला ते बोलले नाही तरी लक्षात आलं माझ्या की जाणावे ग्राम ह्याची मंदिर. या ओवीभोवती सरी ग्राम गीता फिरते. जाणावे ग्राम ह्याची मंदिर, ग्रामातील जन सर्वेश्वर. आणि पूजा राहिली सांगायची, सेवा करा, समाजाची सेवा करा. बस हेच पूजा आहे. सेवा ह्याची पूजा समग्र. पुन्हा तो ची आला आहे महाराजचा. जिथं जिथं ग्रामगीतेमध्ये ची आला आहे ना, त्या चीवर थोडं लक्ष द्यायचं. सेवा ह्याची पूजा समग्र. आणि हाची विचार, हाची
म्हणजे आता दुसरं सांगू नका. हाची म्हणजे हा विचार सांगा, तो विचार सांगा, हेही सांगा, तेही सांगा, इकडे जाण तिकडे जाण, कुकडी फिरान, काही करा. नाही नाही नाही, हाची विचार. काय ओवी कशी म्हणते की जाणावे ग्राम ह्याची मंदिर, ग्रामातील जन सर्वेश्वर, सेवा ह्याची पूजा समग्र, हाची विचार निवेदावा. याच्या पलीकडे आता दुसरं काही सांगू नका. आपलं गाव मंदिर आहे, आपल्या गावातला माणूस हा देव आहे, त्याची सेवा ही पूजा आहे, त्याच्याकरता ग्रामगीता आहे. गीता बोधिली अर्जुनाला, ग्रामगीता ही सर्व गावाला म्हणून बोलला. देव माझा वंदनीय महाराज जे म्हणतात, हे देवाचं बोलणं आहे. देवाचं बोलणं लक्षात घ्या, देवाचं बोलणं देवानंच सांगितलं. वंदनीय महाराज देवच होते. हे देववाणी आहे, हे वेदवाणी आहे. याच्या पलीकडे दुसरं कोणतं ज्ञानी असो. यावर्षी असं वाटतं की बाबा पत्र आलं होतं की कोणी येऊ नका. 2 वेळा पेपरमध्ये जाहीर झालं की यावर्षी यात्रा होणार नाही, पुण्यतिथीचा कार्यक्रम ठराविक लोकातच होईल, कोणाही इथं यायचं नाही, पालख्या आणायच्या नाहीत. मलाही पत्र आलं की कोणी येऊ नका, पालखी आणू नका वगैरे वगैरे. पहिल्या वारीपासून कधी वारी चुकली नाही, पहिल्या पुण्यतिथी. पण यावर्षी खंत होती की यावर्षी आपलं, कारण आदेश पाळला पाहिजे. अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचा आदेश म्हणजे तो वंदनीय महाराजाचा आदेश आहे असं मी मानतो. तर आपण पाळलं पाहिजे, आपण नाही जायचं. पण त्याच्यानंतर फोन आला की 4 तारखेला तुमचा ग्रामगीतेचा प्रवचनाचा कार्यक्रम ठेवला आहे. मला वाटलं की महाराजांनीच आपल्याला बोलावलं, नाहीतर आपण तर जाणार नव्हतं, कारण पत्र आलं होतं तसं संस्थेकडून की कोणी येऊ नका, पालखी आणू नका. म्हणून अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचा आभारी आहे. आणि 50 वर्षापासून या गुरुकुंजात मी येतो. स्वर्गीय ज्ञानेश्वर दादा गावंडे यांच्या कुटुंबामध्येच माझा मुक्काम असते. मी कितीही वेळ या गुरुकुंजात आलो, कितीही दिवस राहिलो, तरी माझी निवासाची भोजनाची त्यांच्याकडेच व्यवस्था असते. त्यांच्याही स्मृतीला या प्रवचनाच्या निमित्तानं अभिवादन करतो. आणि आजच्या हे 6व्या दिवशीचं माझं अल्प शब्दाचं छोटंसं पुष्प वंदनीय राष्ट्रसंतांच्या चरणाशी समर्पित करतो. तुम्हा सर्वांना पुनश्च जयगुरु करतो. आणि आपण असेच भेटत राहू, एकामेकाकडे पाहत राहू. सर्व संतांचं कल्याण हो, सर्व संत सुखी होत, सर्व संतांची निरामय पवित्रता सर्व जगामध्ये व्याप्त हो, आणि कोणालाही दुःख न हो, याच्यासाठी सर्वत्र सुखी न संतु, सर्वे संतु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती. सद्गुरुनाथ महाराज की. परमपूज्य श्री गुरुदेव वंदनीय